Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson. Lesson number 8, an ideal ruler from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा पाठ क्रमांक 8 बघणार आहोत. An ideal rulers means एक आदर्श राज्यकर्ता. Before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of the Adilshahi, Siddhi, Portuguese and Mughal powers. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. आपण या आधीच्या पाठामध्ये हे बघितलंय. He faced all kinds of adverse circumstances. तर या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केले. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत ते सामोरे गेले. सर्कमस्टन्स म्हणजे परिस्थिती, ऑल काइंड्स ऑफ. ही फाउंडेड अँड इंडिपेंडंट अँड सोवरेन स्वराज. आणि त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. ही सेट अप अ सिस्टीम फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस स्वराज. आणि या स्वराज्याची कारभाराची व्यवस्था लावून दिली. ही टर्न स्वराज इंटू सुराज्य, अ किंगडम दॅट सॉ द वेलफेअर ऑफ ऑल. आणि स्वराज्याचे त्यांनी काय केलं? सुराज्य केले. महाराज क्रिएटेड अ न्यू ऑर्डर विथ हिज कॅपेबिलिटी. आणि महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन असं सृष्टीच त्या ठिकाणी निर्माण केली. इन द कोर्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट फॉर द फाउंडिंग ऑफ द स्वराज ही हिमसेल्फ हॅड अ फेस मेनी ग्रेव डेंजर्स. आणि स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या मोठ्या धोक्यांना ते समोर गेले. इव्हेंट्स लाईक द मीटिंग विथ अफजल खान, द सेज ऑफ पन्हाळा, द अटॅक ऑन द शाहिस्ते खान, द एस्केप फ्रॉम आग्रा, ऑल इन्व्हॉल्व अ ग्रेट अमाऊंट ऑफ रिस्क. तर या मोठ्या मोठ्या धोक्यांमध्ये काय होतं तर अफजल खान भेटीचा प्रसंग आपण बघितला, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. खूप मोठी रिस्क त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना होती. पण शिवाजी महाराज इमर्ज सक्सेसफुल इन ऑल दीज इव्हेंट्स. परंतु त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वीपणे मात केली. नो हार्म केम टू हिम. त्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडले. ऑर्गनायझेशनल स्किल म्हणजेच काय तर संघटन चातुर्य. महाराज इन्स्पायर द पीपल अराउंड हिम टू वर्क फॉर द स्वराज. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केलं. इन्स्पायर करणे म्हणजे प्रेरित करणे. हिज ऑर्गनायझेशनल स्किल वॉज अनपॅरल. त्यांच्याकडे विलक्षण असं संघटन चातुर्य होते. With this skill, he drew around himself brave people who were also extremely loyal. आणि याच चातुर्याच्या भरोशावर, या संघटन चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर आणि जीवास जीव देणारे लोक त्यांनी गोळा केले. लॉयल लोक त्यांनी, प्रामाणिक लोक त्यांनी जमवले. These close associates of Maharaj performed their duty even by risking their own lives. आणि स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. बाय रिस्किंग देअर ओन लिव्स. त्यांनी त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. देअर आर मेनी इन्स्टन्स ऑफ दिस इन द फाउंडिंग ऑफ द स्वराज. आणि यामध्ये बरेचसे असे प्रसंग त्यांनी इथे दिले, जसे की जीवा महाला, हू किल Baba Sayyid at critical moment during the meeting with the Afzal Khan, Shiva Kashid who crossed the siege of Panhalgada in disgust of the Shivaji Maharaj. यामध्ये अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोकाच्या क्षणी बंडा सय्यद यास ठार करणारा जीवा महालला शिवाजी महाराजांच्या सोबतीला होता. पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद होता. बाजी प्रभू देशपांडे हू ब्लॉक द ॲडव्हान्स ऑफ एनिमी ऑन द वे टू विशाळगड. आणि तसेच महाराज विशाळगडकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे.
मुरारजीबाजी देशपांडे हू डिफेंड द फोर्ट ऑफ पुरंदर. पुरंदरचा किल्ला लढवणारे मुरारबाजी देशपांडे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट तानाजी मालुसरे हू सॅक्रिफाईस हिज लाईफ वाईल कॉन्क्वेरिंग सिंहगड. आणि सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे. हिरोजी फर्जत अँड मदारी मेहतर who risked their lives during the escape of महाराजा फ्रॉम आग्रा एक्सेट्रा. आणि या सगळ्या त्यांचे जे सहकारी होते, प्रामाणिक सहकारी की ज्यांनी जीवाची पर्वा केली नाही, त्यामध्ये आपण बघितलं की कोण कोण होतं की सय्यद बंडा होता, जीवा महाला होता, शिवा काशीद, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, मुरारजीबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे आणि महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे आपले हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात भाग घेतला आणि त्यांचं कार्य इथे आपल्याला आढळून येतं. महाराज टूक ग्रेट केअर ऑफ दिस असोसिएट्स. आणि महाराज सुद्धा त्यांची काय घ्यायची, काळजी घेत, आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत. फॉर एक्झाम्पल कान्होजी जेधे वॉज असोसिएटेड विथ महाराज इन द वर्क स्वराज फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. उदाहरण इथे एक्झाम्पल दिलं. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्या बरोबर आरंभापासून होते. When the aging Kanhoji fell ill, Maharaj told him not to neglect his medicines or treatment of any account. आणि ते कशा प्रकारे आपले सहकाऱ्यांची काळजी घेत त्याचंच एक उदाहरण त्यांनी इथे दिलंय की जे त्यांचे सहकारी होते कान्होजी जेधे यांच्या उतारवयी ते आजारी पडले, त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचार कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले होते. नेक्स्ट टॉपिक, केअरिंग फॉर द रयत. म्हणजेच काय तर रयतेची काळजी. व्हाईल एस्टॅब्लिशिंग द स्वराज महाराज हॅड टू कॉन्स्टंटली स्ट्रगल अगेन्स्ट हिज एनिमीज. आणि स्वराज्य स्थापनेच्या काळात महाराजांच्या शत्रूशी संघर्ष चाललेला होता. ही सब्जेक्ट सफर ड्यू टू द एनिमी इन्व्हेंश. आणि शत्रूंच्या स्वारांमुळे प्रजा काय होती, त्रस्त होती. ॲट सच टाइम्स महाराज यूज टू टेक ॲटमोस्ट केअर टू प्रोटेक्ट द रयत. आणि अशा वेळी रयतीची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. ॲट द टाइम ऑफ शाहिस्ते खान्स कॅम्पेन महाराज वॉर्न द देशमुख ऑफ द रोहिदा व्हॅली नॉट टू फेल इन दिस ड्युटी टुवर्ड्स द रयत. आणि शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पाडण्याविषयी ताकीद दिली. ही स्ट्रिक्टली टोल्ड हिम नॉट टू डिले इव्हन फॉर अ मोमेंट. आणि त्या देशमुखास गावोगाव हिंडून त्यांनी दिरंगाई, एका घडीचं सुद्धा दिरंग न करणे यास त्यांना असं स्ट्रिक्ट त्यांनी तिथे बजावलं होतं. द मुघल आर्मी वुल टेक द पीपल प्रिझनर अँड देन इट वुल बी सीन ॲज द देशमुख्स डुईंग. महाराज ऑल्सो सॉ टू इट दॅट द सोल्जर्स डिड नॉट इन एनी वे कॉज एनी हार्म टू द रयत. आणि पुढे महाराजांनी त्यांना पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली की जर रयतीची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत. पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी. आता लष्कर विषयक धोरण आपण बघूया महाराजांचं. महाराज मेंटेन अ स्ट्रिक्ट डिसिप्लिन इन द आर्मी. महाराजांच्या लष्कराची शिस्त जी होती अतिशय कडक होती. ही वॉज पर्टिक्युलर अबाउट पेईंग द सॅलरीज ऑफ द आर्मी इन टाईम. आणि सैन्याच्या वेळच्या वेळी ते वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष असे. ही मेड अरेंजमेंट्स टू पे द सॅलरीज ऑफ सोल्जर इन कॅश. आणि सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची त्यांनी व्यवस्था केली. इन व्हेरियस किंगडम इन मिडिवल इंडिया अँड एल्सवेअर देअर वॉज अ सिस्टीम ऑफ मेकिंग पेमेंट्स टू सोल्जर इन द फॉर्म ऑफ जॅगरीज. आणि मध्ययुगीन भारताच्या ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये त्या काळातल्या राजांच्या राजकीर्तीत किंवा इतरत्र जे सैनिक होते त्यांना वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराज सेट दिस प्रॅक्टिस असाइड. महाराज सेट दिस प्रॅक्टिस असाइड. परंतु महाराजांनी ही पद्धत रद्द केली. देअर वॉज अ स्ट्रिक्ट ऑर्डर टू
to the army that any valuable collected during the campaign in enemy territories were to be deposited with the government. आणि त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूंच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकात जे काही मिळते ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती. सोल्जर्स वेअर ऑनर फॉर देअर ब्रेवरी इन द कॅम्पेन. आणि मोहिमेमध्ये जर पराक्रम केला तर पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. ही लुक आफ्टर द मेंटेन्स ऑफ द फॅमिली ऑफ सोल्जर हू डाय इन बॅटल. आणि इव्हन लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजीसुद्धा महाराज घेत असत. ही टूक केअर ऑफ द वुंडेड सोल्जर. ही ट्रीटेड वेल द एनिमी सोल्जर हू हॅड सरेंडेड देमसेल्फ और हू हॅड बीन कॅप्चर. एवढेच नाही तर जखमी सैनिकांची ही राजा शिवाजी महाराज जे होते ते काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत. नेक्स्ट टॉपिक, अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो रयतेची काळजी, महाराजांचं संघटन चातुर्य आणि लष्कर विषयक धोरण ही 3 टॉपिक आपण अभ्यासली. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.